नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीडेस अकॅडमी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकत असतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर आपण फाउंडेशन बॅचमध्ये बघत आहोत एलसीएम आणि एचसीएफ कसं फाइंड आउट करायचं, ठीक आहे. आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहे परीक्षेमध्ये एक्झामिनर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, चाहे ते एमपीएससी असो, पोलीस भरती असो, वन भरती असो, या तलाठी असो, या सेंट्रल लेव्हलवर बघितलं गेलं तर रेल्वे असो, एचएससी असो, सीएचएसएल असो. तर या सगळ्याच्या एक्झाममध्ये येणेवाले जेवढे पण प्रश्न आहे येणार आहे ते आपण इथे सॉल्व्ह करत असतो, अगदी बेसिक लेवल पासून तर हाय लेवल पर्यंत, ठीक आहे. झिरो टू हिरोवाला आपला फाउंडेशन बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपले जी सिरीज चालू आहे एलसीएम आणि एचसीएफची, ठीक आहे. तर मागच्या सेशनमध्ये आपण एचसीएफ कसा फाइंड आउट करायचं आणि एलसीएम एचसीएफ याचं कंपॅरिझन मी तुम्हाला करून दाखवलं, ठीक आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, एचसीएफ वर आधारित जे एक्झामिनर परीक्षामध्ये प्रश्न विचारतात ते सगळे प्रश्न आणि कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, ठीक आहे. ते अगदी सोप्या पद्धतीने अगदी 30 सेकंदाच्या अंदर आपण कशाप्रकारे त्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकू, हे सगळी टेक्निक आज आपण इथे आपल्या बीडेस अकॅडमी या चॅनलवर बघणार आहोत, ठीक आहे. आणि कोणती बॅच चालू आहे आपली, फाउंडेशन बॅच, अगदी बेसिक लेवलपासनं. तर चला तर मग आजचा सेशन डायरेक्ट आपण प्रश्नापासनं करूया. हां, त्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगायचं राहिलं, जसं मागच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, एचसीएफ काढणं बघितलं. कोणते 4 ते मेथड होते. प्राईम फॅक्टरायझेशन पहिली मेथड, दुसरी मेथड जस्ट टेक अ कॉमन मेथड होती, ठीक आहे. तिसरी मेथड फॅक्टर्स ऑफ डिफरन्स होत्या आणि चौथी मेथड होती कॅन्सलेशन. या 4 मेथड थ्रू आपण एचसीएफ फाइंड आउट करू शकतो. या 4 मेथड थ्रू कोणती पण एक मेथड अप्लाय करून आपण एचसीएफ फाइंड आउट करू शकतो. चला मग याच आधारावर बेस आपण काही प्रश्न बघूया आणि त्या प्रश्नाची जी सुरुवात आहे आपण या प्रश्नापासून करूया. चला. चला. लक्ष द्या. पहिला प्रश्न, 200 आणि 320 यांचा एकदम भाग जाणारा सर्वात मोठा अंक कोणता आहे? इंग्लिशमध्ये वाचतो, फाइंड द ग्रेटेस्ट नंबर व्हिच विल एक्झॅक्टली डिव्हायडेड बाय 200 अँड 320 आणि हे त्याचे ऑप्शन दिलेले आहे. तर कोणते? 200 आणि 320 हे दोन नंबर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि फाइंड द ग्रेटेस्ट नंबर व्हिच विल एक्झॅक्टली डिव्हाइड, म्हणजे मोठ्यात मोठा असा कोणता नंबर आहे जो 200 आणि 320 ला डिवाइड करतो. म्हणजे इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एच सी एफ आपल्याला इथे काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. चला मग फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिले त्याला ब्रेक करा, नाही तर प्राईम फॅक्टर काढा, जसं तुम्हाला वाटते, ठीक आहे. चला, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, इथे याला ब्रेक करू, ठीक आहे. चला, जर ब्रेक केलं तर आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो, हे 10 मिळणार, ओके नाही. इथे पण 10 मिळणार. मग राहिले 20, तर 4 पंचे 20 आपण इथे लिहू शकतो. आणि हे लिहिलं तर 8 चो 32 आपण इथे लिहू शकतो, ठीक आहे. हे आपण ब्रेक केलं. पुन्हा याला ब्रेक करता येते का? हो. बेदुने बेदुने 4 लिहिण्याच्या अगोदर न करता, ठीक आहे. आता जे जे कॉमन आहे ते आपण इथे घेण्याचा प्रयत्न करू. जसे हे 10 कॉमन आहे तर मी इथे 10 घेतले. पुन्हा हे 4 कॉमन आहे, ओके, तर मी इथे 4 घेतले. त्यानंतर कोणता कॉमन आहे का विद्यार्थी मित्रांनो? कोणताच नंबर कॉमन नाही ना, 8 आणि नाही 5, ठीक आहे. तर म्हणजेच त्याचा एचसीएफ किती झाला विद्यार्थी मित्रांनो? 40. तर आपण म्हणू शकू 40 हा असा नंबर आहे जो 200 ला पण डिवाइड करतो आणि 320 ला पण डिवाइड करतो. म्हणजेच 200 आणि 320 चा एचसीएफ काय होणार? 40. ऑप्शन डी हे झालं आन्सर. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या प्रश्नाला काय करायचं होतं, सॉल्व्ह करायचं होतं. ओके. चला लिहून घ्या सगळ्यांनी. चला, पुढच्या प्रश्नावर लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ओके. पुढचा प्रश्न 5वा. अच्छा, याला 2 नंबर द्यायचे. चला,
पुढचा प्रश्न. आणि हो, मी सॉल्व्ह करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले व्हिडिओला स्टॉप करायचं, स्वतः आन्सर काढून बघायचं, मग मी काढलेल्या आन्सर बरोबर काय करायचं, कंपेअर करायचं. तर चला याला सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिले वाचून घेऊया. 110 आणि 128 या संख्यांना प्रत्येक प्रकरणात 2 उरल्यानंतर विभागणारा सर्वात मोठा अंक कोणता आहे? ओके. 110 आणि 128 या संख्यांना प्रत्येक प्रकरणात 2 उरल्यानंतर विभागणारा सर्वात मोठा अंक तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर विच विल डिवाइडेड 110 and 128 लिव्हिंग द रिमाइंडर 2 इन इच केस. ओके. म्हणजे आपल्याला असा कोणता नंबर फाइंड आउट करायचा आहे जो 110, काय म्हटलंय मी, 110 ला डिवाइड केल्यानंतर किती रिमाइंडर देणार, 2. तशाच प्रकारे दुसरा नंबर कोणता दिलेला आहे, 128. ठीक आहे. हे दोन दोन नंबर दिलेले आहे. व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर विच विल डिवाइडेड 110 and 120 लिव्हिंग द रिमाइंडर 2 इन केस. ठीक आहे. तर यांना डिवाइड केल्यानंतर किती रिमाइंडर किती वाचत आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 वाचत आहे. म्हणजे आपल्याला असा नंबर फाइंड आउट करायचा आहे, याचा मोठ्यात मोठा नंबर एससेफ आपल्याला इथे काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आणि तो रिमाइंडर किती देणार, 2 देणार. तर मला सांगा, रिमाइंडर 2 देणार म्हणजे इथे कोणता तरी तो नंबर असेल. इथे काय +2 केल्यानंतरच तर रिमाइंडर देणार ना, म्हणजे तो किती असणार, 108. ठीक आहे. म्हणजे याच्या समोरचा जो नंबर असेल तो किती, 108. 110 ला हा एसएफ भाग केल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला 2 तर तो रिमाइंडर देणारच. पण त्याचा अगोदरचा नंबर काय आहे, 108. जर तो 108 असेल तर पूर्णपणे एचसीएफ ने डिवाइड होणार. त्याच प्रकारे इथे बघा 128, तर 2 + 2 केले तर 128 येणार. 128 च्या समोरचा अंक कोणता होणार, या नंबर कोणता होणार, 126. मी काय म्हणताय कळत आहे का तुम्हाला, लक्ष द्या. हे आपल्याला 2 नंबर दिलाय, 110 आणि 128. हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे की या दोघालाही डिवाइड केल्यानंतर किती रिमाइंडर देत आहे, तो 2 रिमाइंडर देत आहे. तर मला सांगा की असा आपण एचसीएफ फाइंड आउट करू. 2 रिमाइंडर देऊन राहिले तर आपण 2 अगोदरच काय करून घेतलं, मायनस करून घेतला. म्हणजे आपण काय केलं, 108 आणि 126 आपल्याला असे 2 नंबर मिळाले ज्याचे आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करायचा आहे. आणि तो फाइंड आउट केल्यानंतर जर आपण 110 आणि 128 ला भाग दिला तर आपल्याला 2 रिमाइंडर मिळणार. ठीक आहे. कळलं. हे लॉजिक आहे, हे कन्सेप्ट आहे. ठीक आहे. या कन्सेप्टनेच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. पुन्हा एक वेळेस सांगतो, 110 आणि 128 हे 2 नंबर आहे. या 2 नंबरला विभागल्यानंतर 2 रिमाइंडर देत असते. म्हणजे बाकी किती राहतात, 2. तर मला सांगा 110 च्या समोर कोणता नंबर येतो, 108. 128 च्या समोर कोणता नंबर येतो, 126. म्हणजे जर आपण या दोघाचा एचसीएफ काढला म्हणजे हा टोटली 108 आणि 126 मध्ये याचा भाग जाणार. पण इथे काय म्हणताय की 2 रिमाइंडर देत आहे. म्हणजेच त्यांनी 110 इथे घेतले आणि 128 इथे घेतले. ठीक आहे. म्हणून आपण काय केले, सगळ्यात पहिले हे 2 याच्यातनं मायनस केले आणि याच्यातले 2 मायनस केले. म्हणजे आपल्याला याचा एचसीएफ काढायला खूप इझी होणार. ठीक आहे. चला काढा मग याचा एचसीएफ. याला ब्रेक केले तर किती मिळते, 18 पंचे 90, 18 सखम 108 आणि हे 18 सखम 108, 18 साते 126. ओके. चला तर 18 18 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉमन आहे. तर याचा एचसीएफ किती मिळाला आपल्याला, 18 मिळाला. याचा एचसीएफ किती मिळाला, 18 मिळाला. ऑप्शन मध्ये 18 आहे का, हो, ऑप्शन बी. हे झाले आन्सर. ठीक आहे. हे झाले आन्सर. ठीक आहे. आपल्याला अशाच प्रकारचे याच्या समोर पण येणारे जेवढे पण प्रॉब्लेम आहे अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे. आपण काय केले इथे पुन्हा लक्ष द्या. 2 नंबर दिलाय 110 आणि 128, ज्यांना 18 नी भाग दिल्यानंतर 2-2 रिमाइंडर राहतात. ठीक आहे. जर 110 न घेतले तर आपण 108 घेतले तर 18 नी भाग दिल्यावर पूर्ण भाग जातो. 128 न घेता 126 घेतले आपण आणि 18 नी भाग दिल्यावर पूर्ण भाग जातो. पण जेव्हा आपण 110 आणि 128 घेतो तेव्हा रिमाइंडर किती राहतात विद्यार्थी मित्रांनो, 2 राहतात. केव्हा, जेव्हा 18 नी आपण यांना डिवाइड करू. म्हणजेच इथे याचा जो एचसीएफ आहे, मोठ्यात मोठा नंबर कोणता होणार, 18 हा नंबर होणार, जो 110 आणि 128 ला भागितल्यानंतर 2 रिमाइंडर देते. ओके. अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. चला लिहून घ्या सगळ्यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनो.
चला, या प्रश्नामध्ये काय म्हणते की कोणता सर्वात मोठा अंक आहे जो 307 आणि 330 या संख्यांना अनुक्रमे 3 आणि 7 उरेल तर दोन्हींना विभागेल. ठीक आहे. मी समजून सांगतो काय म्हणत आहे. व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर व्हॉट विल डिवायडेड 307 अँड 330 लिव्हिंग रिमाइंडर 3 अँड 7 रिस्पेक्टिव्हली. ओके. म्हणजे कोणता सर्वात मोठा अंक आहे या नंबर आहे जो 307 आणि 330 यांना विभागल्यानंतर कोणता सर्वात मोठा अंक आहे जो 307 आणि 330 या संख्याने विभागल्यानंतर इथे रिमाइंडर किती उरून राहिले, याचा रिमाइंडर 3 उरणार आणि याचा रिमाइंडर किती उरणार, 7 उरणार. तर आपल्याला असा मोठ्यात मोठा संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर कशा प्रकारे फाइंड आउट करू. ठीक आहे. प्रश्न कळला. एक वेळेस पुन्हा सांगतो. 307 आणि 330 असे दोन मोठे अंक आहेत ज्यांना आपल्याला असा मोठ्यात मोठा अंक फाइंड आउट करायचा आहे जो 307 आणि 330 ला भागितल्यानंतर 3 रिमाइंडर देणार आणि 7 रिमाइंडर देणार. ठीक आहे. यामध्ये काय करत असतो आपण अगोदरच हे 3 याच्यातनं मायनस करून घेत असतो. तर 307 मधून 3 गेले किती उरले, 304 आणि 330 मधून 7 गेले किती उरले, 323. चला, याचा काय करा आपण एचसीएफ फाइंड आउट करा. ठीक आहे. काय करू आपण एचसीएफ फाइंड आउट करू. ठीक आहे. आणि तोच यातला नंबर होणार. तर यामध्ये आपण काय करत असतो जनरली बघितले तर हे दोन नंबर आहे. ठीक आहे. याचा आपण काय करू डिफरन्स घेऊ. ठीक आहे. 323 मधून 304 गेले तर किती राहिले, जर समजून घ्या हे बघितलं. 10 तून 4 गेले 6 आणि 3 9 राहिले आणि ह्याचा परत 2 1 गेला 1 राहिला आणि इथे 3 3 गेले 0 राहिले. ओके. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो, 19. जर कळलं नसेल तर इकडे लक्ष द्या. 323 मधून 304 काय केलं आपण मायनस केले. 10 तून 4 गेले 6 आणि 3 9 राहिले, हातचा परत आणि हा 1 आणि 0. अशा प्रकारे 19 मिळाले. म्हणजे याचा वर्क काय झाला विद्यार्थी मित्रांनो, संपला. आता आपल्याकडे हे दोन नंबर आहे. ठीक आहे. हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे. 304 आणि 19. ओके. तर या दोघांचा आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करणं पडेल. तर 304 ला जर ब्रेक केला आपण तर 19 चा भाग जायला पाहिजे. चला 304 मध्ये 19 चा भाग जाते का तर बघूया. 19 एक 19, 4 10 तून 9 गेला 1, 10 तून 9 गेले किती राहिले, 1 राहिले, हातचा परत 3 तून 2 गेले 1 आणि 19 पाहिजे 95, 19 सखम 114. म्हणजे उरले किती 0 0 0. म्हणजे याला ब्रेक केलं तर 19 गुणीला 16 मिळतात आणि हे काय ती आहे विद्यार्थी मित्रांनो 19. चला, तर 19 काय आहे इथे कॉमन आहे. म्हणजेच 19 झाला याचा एचसीएफ. ओके. 19 ऑप्शन मध्ये आहे का, हो, ऑप्शन ए हे झालं आन्सर. म्हणजे 19 असा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो जो 307 आणि 330 ला डिवाइड केल्यानंतर 307 मध्ये 3 रिमाइंडर देते आणि 330 मध्ये 7 रिमाइंडर देते. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही याला 19 ने डिवाइड करून बघा, तुम्हाला रिमाइंडर 3 मिळणार आणि 7 मिळणार. या प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ओके. चला, लिहून घ्या सगळ्यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. अच्छा, एक वेळेस पुन्हा समजून सांगू. बघा, 307 आणि 330 हे दोन नंबर आहे ज्यांना भागितल्यानंतर 3 रिमाइंडर उरते आणि 7 रिमाइंडर उरते. तर आपल्याला मोठ्यात मोठी अशी संख्या फाइंड आउट करायची आहे की 307 ला भाग दिल्यानंतर 3 रिमाइंडर उरला पाहिजे आणि 330 ला भाग दिल्यानंतर 7 रिमाइंडर उरला पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय केले, आपण रिमाइंडर उरला पाहिजे म्हणून पहिलेच रिमाइंडर मायनस करून टाकले आणि ह्या दोघांचा काय केला आपण एचसीएफ फाइंड आउट केला. एचसीएफ फाइंड आउट किती केला, 19. तर म्हणजे एचसीएफ कशा प्रकारे फाइंड आउट केला, फॅक्टर ऑफ डिफरन्स मेथड यूज करून ह्या दोघांना मायनस केलं. मग आपल्याला हे दोन नंबर मिळाले. या दोन नंबर मधून 19चा हा 16 टाइम्स आहे आणि 19 19 कॉमन आला आणि अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ओके. चला पुढचा प्रश्न करूया. आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला, हा प्रश्न सॉल्व करा. प्रश्न काय म्हणत आहे, जेव्हा 989 आणि 1327 या संख्यांना अनुक्रमे 5 आणि 7 उरेल तर विभागले जाते
तेव्हा सर्वात मोठा अंक कोणता? जेव्हा 989 आणि 1327 या संख्यांना अनुक्रमे 5 आणि 7 उरेल तर विभागले जाते, तेव्हा सर्वात मोठा अंक कोणता तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. द ग्रेटेस्ट नंबर विच व्हेन डिवाइडेड 989 and 1327 लिव्स रिमाइंडर 5 and 7 रिस्पेक्टिव्हली. ओके. मागचा जो प्रॉब्लेम होता सेम त्याच प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. 989 ओके आणि 1327. ठीक आहे. तर असा आपल्याला मोठ्यात मोठा नंबर फाइंड आउट करायचा आहे जो 989 ला भागितल्यानंतर रिमाइंडर किती देतो? 5 आणि 1327 ला भागितल्यानंतर रिमाइंडर किती देतो? 7. ठीक आहे. तर मोठ्यात मोठा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याचे ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. जेव्हा हे दोन नंबर आहे संख्यांना अनुक्रमे 5 आणि 7 उरेल तर विभागले जाते, तेव्हा सर्वात मोठा अंक कोणता? तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर काय करू आपण? म्हणजे बघा, हे किती दिले आहे? 989 दिलेलं आहे. 989 तर याच्या समोरचा अंक बघायचा, 5 मायनस अंक बघायचा. ठीक आहे. तर आपण काय करू? डायरेक्ट 5 मायनस करू. 9तून 5 गेले, 4 राहिले, 8 आणि 9. ठीक आहे. याच्यात एचसीएफ कंप्लीट निघणार असा नंबर आणि याच्यातनं 7तून 7 गेले 0, 2, 1, 3, 2. ठीक आहे. म्हणजे इधर हा नंबर आहे 132, तर याच्या समोरचा नंबर जो राहणार किती? -7. किती आहे तो? 1320. म्हणजे ह्या दोघांचा आपल्याला काय करणं पडेल? एचसीएफ फाइंड आउट करणं पडेल. काय करणं पडेल इथे? एचसीएफ फाइंड आउट करणं पडेल. चला करा, कारण रिमाइंडर तर 5 आणि 7 उरत आहे ना. चला तर मग याचा एचसीएफ फाइंड आउट करा. एचसीएफ काय होणार? आता या ठिकाणी जर आपण 984 आणि 1320 याच्या एचसीएफ जर आपण फाइंड आउट करतो म्हटलं तर काय होणार? लक्ष द्या. 4 आणि 20 म्हणजे 4चा भाग जातो, तर 4 तर कॉमन आहेच याच्यात. ठीक आहे. 4 तर कॉमन आहे. कितीने भाग जाणार? 4 दुने 8, 4 चोक 16, 4 सकम 24. ठीक आहे. जर याला 4 ने भाग दिल्यानंतर याला 4 ने भाग द्या. 4 तिरी 12, 4 तिरी 12. ओके. आणि 0 उरला मग हा. ठीक आहे. 4 तिरी 12 1 उरला, 4 तिरी 12 0. ठीक आहे. म्हणजे याला 4 ने भाग दिला तर आपल्याकडे 246 आणि 330 उरते. आता आपण इथे काय करू? 3 नी भाग देऊ, कारण हे 3 नी दोघेही भाग जातात. 3 8 24 आणि 3 दुने 6. ओके. 3 1 3, 3 1 3 आणि हे 0. म्हणजे 3 नी भाग दिला. आता किती? 2 नी भाग देऊन बघा. 2 नी भाग दिल्यानंतर बे दुने 4, नाही बे चोक 8 आणि बे एक बे 41. बे पंचे 10, पुन्हा 10 उरले, बे पंचे 10. आता याच्यात कोणता कॉमन निघू शकते का? 41 जो की एक आहे प्राईम नंबर आहे. याच्यात कशाचाच भाग जात नाही. म्हणजे आपल्याला एचसीएफ मिळाला 4 तिरी 12, 12 दुनी 24. एचसीएफ किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? 24. तर प्रश्नाचं उत्तर काय होणार? 24 ऑप्शन सी. हे झालं आन्सर. ठीक आहे. कशा प्रकारे? बघा, 24 असा नंबर आहे जो 989 ला भागितल्यानंतर 5 रिमाइंडर देणार आणि 1327 ला भागितल्यानंतर 7 रिमाइंडर देणार. तोच आपल्याला नंबर फाइंड आउट करायचा होता आणि असा तो नंबर कोणता आहे? 24 आहे. ऑप्शन सी. ठीक आहे. जसे आपण 2-3 प्रॉब्लेम बघितले याच्या अगोदरचे सेम त्याच टाइपने आपल्याला हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करायचे आहे. चला सगळ्यांनी लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. चला या प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 5 पहा. 84 मॅथ बुक, 90 फिजिक्स बुक्स आणि 120 केमिस्ट्री बुक्स आहे. ओके. विषय निहाय वेगवेगळ्या स्टॅकमध्ये लावायचे आहे. प्रत्येक स्टॅकमध्ये समान उंची ठेवून प्रत्येक स्टॅकमध्ये जास्तीत जास्त किती पुस्तके असू शकतात ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके. व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ अ बुक दॅट कॅन बी इन ईच स्टॅक सो दॅट ईच स्टॅक हॅज द सेम हाईट. ठीक आहे. आणि हे त्याचे ऑप्शन दिलेले आहे. तर 84 मॅथ बुक आहे. 84 मॅथ बुक्स आहे. ओके. त्यानंतर 90 फिजिक्स बुक्स आहे. आणि 120 काय कोणत्या बुक्स आहे विद्यार्थी मित्र? केमिस्ट्री.
आपल्याकडे टोटल नंबर ऑफ बुक्स एवढे आहे. मॅथ्सच्या 84 आहे, फिजिक्सच्या 90 आहे आणि केमिस्ट्रीच्या 120 आहे. ओके. तर याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, the maximum number of a book that can be each stack so that each stack has the same height. ठीक आहे, सेम हाईट. म्हणजे याला एका स्टॅक मध्ये काय करायचं, अरेंज करायचं आहे. एका स्टॅक मध्ये काय करायचं, अरेंज करायचं. आता एका स्टॅक मध्ये किती पण बुक येऊ शकतात आपल्याला माहिती नाही. ते तर आपण याच्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू, तेच आपल्याला माहिती करायचं आहे. पण आपल्याला असे किती म्हणजे असे स्टॅक बनवायचे आहे, तर एका स्टॅक मध्ये किती बुक राहू शकतात, या आपल्याला कमीत कमी किती बुकाचा एक स्टॅक होऊ शकतो, जिथे मॅक्झिमम नंबर ऑफ बुक्स येणार ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. प्रश्न कळला का? की केमिस्ट्री, मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासह वेगवेगळ्या स्टॅकमध्ये लावायचं आहे. याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या स्टॅकमध्ये असं लावायचं आहे, अरेंज करायचं आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या स्टॅकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या बुक्सला अरेंज करायचं आहे. पण कितीच्या स्टॅक होत आहे, या कितीचा तो गठ्ठा बनत आहे, तो आपल्याला काही माहिती नाही. प्रत्येक स्टॅकमध्ये समान उंची ठेवून, पण जे पण तुम्ही स्टॅक बनवणार तर त्याची उंची काय राहणार विद्यार्थी मित्रांनो, अगदी सेम असली पाहिजे. ठीक आहे. तर उंची प्रत्येक स्टॅकमध्ये समान उंची ठेवून प्रत्येक स्टॅकमध्ये जास्तीत जास्त किती पुस्तक असू शकतात, आणि हे जे तुम्ही समान उंची हाईट काय पाहिजे, याची व्हॅल्यू सेम पाहिजे, आणि या समान उंचीच्या स्टॅकमध्ये टोटल किती बुक्स येऊ शकतात, आणि अशा प्रकारचे तुम्हाला किती स्टॅक म्हणजे नंबर ऑफ स्टॅक बनवायचे आहे, पण त्याची हाईट सेम पाहिजे, हाईट सेम असली पाहिजे, आणि नंबर ऑफ बुक्स पण सेम असले पाहिजे. ठीक आहे. तर असे आपल्याला स्टॅक्स बनवायचे आहे. तर आपण कशा प्रकारे बनवू शकू ते आपल्याला इथे सांगायचं आहे. ओके. तर 84 मॅथ्सचा बुक आहे, 90 फिजिक्सचा बुक आहे, 120 काय आहे, केमिस्ट्रीच्या बुक्स आहे. ठीक आहे. चला, तर आपण याच्या काय घेऊन घेऊ, सगळ्यात पहिले एलसीएम घेऊन घेऊ, सॉरी एचसीएफ. 84, 90 आणि 120 आहे. ठीक आहे. याचा आपण काय घेऊन घेऊ, सगळ्यात पहिले एचसीएफ काढण्याचा प्रयत्न करू. 12 पंचे 60, 12 आठी 96, 12 84, 12 साठी 84 घेतोय. ठीक आहे. आणि हे किती होणार, 15 15 पाहिजे 45, 15 सखम 90 घेऊ याला, आणि याला किती घेऊ, 4 तिरी 12, आणि जर बघितलं 5 दुने 10. ठीक आहे. चला, याला आपण काय केलं, ब्रेक केलं. याला पण आपण ब्रेक करून घेऊ, 3 5 15, आणि 6 ला पण आपण ब्रेक करून घेऊ, 3 दुने 6. ओके. इथे पण आपण ब्रेक करून घेऊ, 4 तिरी 12. ठीक आहे. चला, आता जे जे कॉमन आहे ते आपण काढून आपण याचा एचसीएफ काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर 4 तिरी 12, तर मी इथे काय करतो, याला इथे 4 तर नाही, इथे 2 गुणीला 2 लिहितो. 2 गुणीला 2, 2 दुने 4, आणि ह्या 4 ला पण काय करतो मी, 2 गुणीला 2 लिहितो. ठीक आहे. ओके. अच्छा, हे ऑप्शन मध्ये गेलं का, हे याचे फॅक्टर काढले, हे तर कळत आहे ना तुम्हाला. चला, याचा आता कॉमन काढू. फॅक्टर कसे काढले, 2 गुणीला 2 3, हे तर याचे फॅक्टर कसे काढले हे तुम्हाला कळलं. आता जे कॉमन आहे ते आपण घेऊया. इथे 2 येत आहे, इथे पण 2 येत आहे, आणि इथे पण 2 येत आहे. तर हे 2 आपण इथे कॉमन काढले. मग पुन्हा इथे 3 येत आहे, इथे 3 येत आहे. ठीक आहे. आणि या नंबर मध्ये पण 3 येत आहे, हे 3 कॉमन काढले. आता पुन्हा कोणता कॉमन नंबर भेटत आहे का, नाही. म्हणजेच कॉमन नंबर भेटत आहे का आपल्याला, नाही. तर इथे एचसीएफ किती झाला विद्यार्थी मित्रांनो, एचसीएफ किती मिळाला आपल्याला, 6 मिळाला. म्हणजेच आपल्याला म्हणता येणार 1 2 3 4 5 म्हणजे 6, 1 2 3 4 5 म्हणजे 6. म्हणजे हे 6 बुकच्या आपल्याला काय बनवणं पडेल, स्टॅक्स बनवणं पडेल. म्हणजे 6 बुकचा काय बनवणं पडेल आपल्याला, स्टॅक्स बनवणं पडेल. म्हणजेच आपल्याला इथे म्हणणं पडेल की मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री, तर आपल्याला किती किती बुक्स घेणं पडेल, याच्या 6 स्टॅक घेणं पडेल. म्हणजे 84 जर आपण इथे घेतला विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर 84 जर घेतलं आपण, तर हे किती, 6 जर आपण कॉमन काढले, तर 7 दुने किती होतात, 14. ठीक आहे. 14 मॅथचा बुक स्टॅक बनवणं पडेल, आणि स्टॅक कितीचा आहे, 6चा, 6 बुकचा स्टॅक आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे इथे किती घेणं पडेल, जर 3 दुने 6 घेतले, 5 तरी 15 घेणं पडेल. 15 गुणीला पी, म्हणजे इथे पण स्टॅक कितीचा बनवणं पडेल, 6 स्टॅक बनवणं पडेल. ठीक आहे. आणि इथे जर 3 दुने 6 घेतले, तर 5 दुने 10 आणि 9 दुने 20, तर हे किती होणार, 20. ओके. इथे पण 6 स्टॅक बनवणं पडेल. म्हणजे 6 स्टॅक आपल्याला इथे बनवणं पडेल. ऑप्शन सी काय होणार, आन्सर होणार. ऑप्शन
सी, याचा काय होणार विद्यार्थी मित्रांनो आन्सर. म्हणजे 6 बुक्स आपल्याला एका स्टॅक मध्ये घेणं पडेल ज्याची हाईट काय राहणार सेम राहणार आणि याच प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. एवढं एक्सप्लेनेशन करण्याची आवश्यकता नव्हती, फक्त आपल्याला याचा काय करायचा होता एस्केप काढायचा होता, पण तुम्हाला समजावं म्हणून एवढं सारं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर जायचं. ओके, लिहून घ्या सगळ्यांनी. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हम्म. 101 पेन आणि 910 पेन्सिल हे अशा प्रकारे समान संख्येत विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याला तितकेच पेन आणि तितकेच पेन्सिल मिळावेत. अधिकतम किती विद्यार्थी असू शकतात? ठीक आहे, तर आपल्याला इथे टोटल नंबर ऑफ स्टुडंट फाइंड आउट करायचे आहे. द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट अमॉंग वेन 1001 पेन्स अँड 910 pencils can be distributed so that each student get the same number of pens and the same number of pencil each. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे 1001 काय आहे पेन आहे, 1001 पेन्स आहे आणि 910 910 काय आहे पेन्सिल आहे. ओके, तर असे किती नंबर ऑफ स्टुडंट आहे ज्यांना सेम सेम असे किती नंबर ऑफ स्टुडंट आहे ज्यांना इक्वली सेम म्हणजे इक्वल नंबर ऑफ पेन्स मिळणार आणि इथे इक्वल नंबर ऑफ पेन्सिल मिळणार. तर आपल्याला असे टोटल नंबर ऑफ स्टुडंट फाइंड आउट करायचे आहे. तर आपल्याकडे किती अंक आहे किती नंबर आहे, हा एक नंबर आहे 1001 आणि हा 910 म्हणजे 1001 पेन आहे आणि 910 पेन्सिल आहे. हे आपल्याला या स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, पण इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. प्रत्येक स्टुडंटला काय मिळाले पाहिजे सेम नंबर ऑफ पेन मिळाले पाहिजे आणि प्रत्येक स्टुडंटला सेम नंबर ऑफ पेन्सिल मिळाले पाहिजे. तर असे किती स्टुडंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर यामध्ये आपण काय करत असतो सीधा आपण काय करायचं एससीएफ फाइंड आउट करायचा 1001 आणि 910 याचा काय करू एससीएफ फाइंड आउट करू. चला, तर इथे तर आपल्याला माहिती नाही, पण इथे 10 इथे 11चा भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, कारण हा बघा हे ऑड प्लेसेस बघा 01 आणि हे इवन प्लेसेस बघा 1 - 1 0 होतो आणि 11ची पॉसिबिलिटी डिव्हिजिबिलिटी रूल काय बनते की एक तर डिफरन्स काढल्यानंतर ऑड आणि इवन नंबरचा 0 आला पाहिजे या 11नी भाग जाणारा कोणता तरी नंबर आला पाहिजे. तर इथे 0 येऊन 11ची डिव्हिजिबिलिटी पॉसिबल आहे 1 0 0 1. चला भाग देऊन बघा 11 9 99 पुन्हा एक उरतो 11 1 11. ओके, म्हणजेच आपल्याला म्हणता येणार 11 गुणिला 91 एवढा भाग चाललं आणि इथे 91 गुणिला काय होणार 10. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला 91 काय मिळून राहिला हा HCF मिळून राहिला. हा काय मिळून राहिला HCF. तर 91 टोटल स्टुडंट किती आहे 91 आहे, ज्यांना पेन किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक स्टुडंटला पेन किती मिळणार 11 11. ठीक आहे, त्याच प्रकारे टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहे 91 आणि प्रत्येक स्टुडंटला पेन्सिल किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो 10 10. ठीक आहे, किती मिळणार 10 10. ओके, आणि आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट काढायचे होते म्हणून 91 काय आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहे. तर 91 काय होणार एचसीएफ ऑप्शन ए. हे झाले आन्सर. पुन्हा लक्ष द्या याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. 101 आणि 910 101 पेन्स आहे 910 पेन्सिल आहे. इक्वल नंबर ऑफ स्टुडंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहे की प्रत्येक स्टुडंटला इक्वल नंबर ऑफ पेन मिळणार आणि इक्वल नंबर ऑफ पेन्सिल मिळणार. तर आपण 101 आणि 910 चा एलसीएम एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर काढला, किती काढला 91. म्हणजे 91 असे स्टुडंट आहे ज्या प्रत्येक 91 स्टुडंटला म्हणजे 91 असे स्टुडंट आहे त्यातल्या प्रत्येक एक स्टुडंटला किती मिळणार 11 पेन मिळणार आणि 91 असे स्टुडंट आहेत प्रत्येक स्टुडंटला किती मिळणार 10 10 पेन मिळणार. प्रत्येक एक स्टुडंटला 10 10 पेन मिळणार. ठीक आहे, म्हणून इथे आपला आन्सर काय होणार 91 जो की एचसीएफ होणार. चला पुढचा प्रश्न बघूया. हॅलो,
चला या प्रश्नाकडे लक्ष द्या. एका डब्यात 75 लिटर दूध आणि दुसऱ्या डब्यात 45 लिटर दूध आहे. ओके, असे दोन डबे आहे. एका डब्यात 75 लिटर दूध आहे आणि दुसऱ्या डब्यात किती आहे? 45 लिटर दूध आहे. ओके. तर किती लिटर क्षमता असलेला कंटेनर असेल तर तो दोन्ही डब्यातील दूध अचूक मोजू शकेल, म्हणजे कमी शिल्लक न राहता. ओके, म्हणजे आपल्याला असा एक कंटेनर पाहिजे. ठीक आहे, असा एक कंटेनर पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जो की याच्यात दूध न शिल्लक न राहता ह्या दोघेही याच्यातले दूध त्यांनी परफेक्ट मेजर केलं पाहिजे. असा मोठ्यात मोठा कंटेनर इथे काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तर मी इंग्लिशमध्ये काय म्हणते की अ मिल्क मॅन हॅज अ 75 लिटर ऑफ मिल्क इन वन कॅन अँड 45 लिटर इन अनदर. The maximum capacity of the container that can be measured the milk of either can exactly is. आणि हे त्याचे काय दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. एका डब्यात 75 लिटर दूध आणि दुसऱ्या डब्यात 45 लिटर दूध. किती लिटर क्षमता असलेला कंटेनर असेल तर तो दोन्ही डब्यातील दूध अचूक मोजले जाईल, कमी शिल्लक न राहता. ठीक आहे. ओके, तर याच्या ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? या कंटेनरची कॅपॅसिटी फाइंड आउट करायची आहे की हा कंटेनर किती लिटर दूध आपल्यामध्ये कंटेन करू शकतो. आणि हाच कंटेनर इथे पण यूज झाला पाहिजे, इथे पण यूज झाला पाहिजे. जेव्हा हा कंटेनर याची कॅपॅसिटी किती पण असो, जेव्हा याची कॅपॅसिटी राहणार तर परफेक्ट 75 लिटर दूधच्या कॅनला पण त्यांनी मेजर केलं पाहिजे आणि 45 लिटर दूधच्या कॅनला पण इथे काय केलं पाहिजे? मेजर केलं पाहिजे या कंटेनरने. तर याची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती असणार ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यात आपण काय करत असतो? 75 आणि 45 चा काय घेऊ आपण? HCF घेऊ. काय घेऊ आपण विद्यार्थी मित्रांनो? HCF. चला. किती होणार? 15 त्रिक 45, सॉरी 15 त्रिक 15 पाची 75 आणि हे किती होणार? 15 त्रिक 45. म्हणजे 15 इथे कॉमन आहे. तर HCF किती मिळाला? 15. म्हणजे याची कॅपॅसिटी किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? 15 लिटरची. कितीची असायला पाहिजे? 15 लिटरची. ऑप्शन सी हे झालं त्याचं आन्सर. बघा, जर हा कंटेनर 15 लिटरचा असेल तर याला पण परफेक्टली मेजर करू शकतो शिल्लक न राहता आणि याला पण परफेक्टली मेजर करू शकतो शिल्लक न राहता. बघा, 15 लिटरचे हा कंटेनर आहे. तर 15 त्रिक 45, 15 चोक 15 पाची 75. म्हणजे असे 5 वेळा हा कंटेनर जर आपण याच्यात दूध टाकलं कंटेनरने तर आपल्याला किती 5 वेळेस आपल्याला एवढं लिटर दूध मिळणार. 15 पाची 75चं. त्याच प्रकारे 15 गुणिला जर इथे 3 केलं तर आपल्याला परफेक्ट आपल्याला म्हणजे मेजर म्हणजे म्हणायचं काय आहे की परफेक्टपणे तो मेजर करून राहिला. ठीक आहे. 15 त्रिक 45 3 वेळेस इथे मेजर करणार. 15 पाची 75 5 वेळेस इथे मेजर करणार. काही पण दूध शिल्लक न राहता. तर याची कॅपॅसिटी वाला कंटेनर आपल्याला फाइंड आउट करायचा होता. मॅक्सिमम किती कॅपॅसिटी राहणार? तर तो त्याची कॅपॅसिटी किती आहे? 15 लिटरची. 15 पाची 75 15 त्रिक 45 म्हणून 15 आपण HCF घेतला म्हणजे कॉमन नंबर आहे म्हणून. म्हणजे 45 आणि 75 आणि 45 चा HCF किती मिळाला आपल्याला? 15 आहे. तर हे त्याचं ऑप्शन होतं. ऑप्शन सी. अशा प्रकारे तो प्रॉब्लेम होता. चला पुढचा प्रश्न बघूया. चला या प्रश्नाकडे लक्ष द्या. काही वेगवेगळ्या प्रकारचे दूध जसे 21 लिटर काऊ मिल्क, 42 लिटर टोन्ड मिल्क आणि 63 लिटर डबल टोन मिल्क ठीक आहे. प्रत्येक कॅनमध्ये समान लिटर भरले पाहिजे आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे दूध एकत्र करू नयेत. किमान किती कॅनची गरज पडेल? तर अशा किती कॅनची गरज पडेल ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. अ मिल्क वेंडर हॅज अ 21 लिटर ऑफ अ काऊ मिल्क, 21 लिटर ऑफ अ काऊ मिल्क, 42 liters of a tone milk and 63 liter of a double tone milk. If
each can must contain the same liter of milk and no two kinds are mixed. अच्छा, no two kinds are mixed. The least number of cans required. ते किती नंबर ऑफ कॅन लागेल ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. 21 लिटर काय आहे? काऊचं मिल्क आहे आणि टोन मिल्क किती आहे? 42 लिटर आहे आणि डबल टोन मिल्क किती आहे? 63 लिटर आहे. ओके. तर आपल्याला इथे काय करायचं आहे? कॅनची संख्या फाइंड आउट करायची आहे आणि काय म्हणत आहे? काही वेगवेगळ्या प्रकारचे दूध आहे. 21 लिटर काऊ मिल्क, 42 लिटर टोन मिल्क, 63 लिटर डबल टोन मिल्क आहे. प्रत्येक कॅनमध्ये समान लिटर भरले पाहिजे. आता प्रत्येक कॅनमध्ये समान लिटर भरले पाहिजे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 21, 42 आणि 63च्या एचसीएफ फाइंड आउट करायचा. काय करायचं आपल्याला इथे? एचसीएफ फाइंड आउट करायचा. चला एचसीएफ काढून घ्या सगळ्यात पहिले. 21 एके 21, 21 42, 21 त्रिक 63. ठीक आहे. 21 एके 21, 21 दुने 42 आणि 21 त्रिक 63. म्हणजेच एचसीएफ किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 21. ओके. म्हणजेच एचसीएफ किती मिळाला आपल्याला? 21. प्रत्येक कॅनमध्ये समान लिटर दूध भरले पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच इथे किती? इथे बी 21, इथे बी 21, इथे बी 21. प्रत्येक कॅनमध्ये 21 21 21 लिटर दूध भरले जाणार. पण याची कॅन किती असणार? इथे एकच कॅन लागणार. इथे किती लागणार? ठीक आहे. इथे किती लागणार विद्यार्थी मित्रांनो? इथे किती? इथे एकच कॅन लागणार. इथे 2 कॅन लागणार आणि इथे किती? 3 कॅन लागणार. ठीक आहे. म्हणजेच याची ऍडिशन केली 1 + 2 + 3. टोटल कॅन किती आहे? 6. 6 कॅन लागणार. किती कॅन लागणार? 6 कॅन. ऑप्शन बी. ठीक आहे. ऑप्शन बी आणि हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं काय होतं? उत्तर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. काही वेगवेगळ्या प्रकारचे दूध दिलेले आहे जसे 21 लिटर काऊचे मिल्क आहे, 42 लिटर टोन मिल्क आहे आणि 63 लिटर डबल टोन मिल्क आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक कॅनमध्ये सेम क्वांटिटीमध्ये मिल्क पाहिजे. तर अशा किती कॅन बनणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. त्याच्या एचसीएफ काढला आपण किती आला? 21 आणि प्रत्येक कॅनमध्ये 21 लिटर दूध येऊन राहिलं. पण अशा किती कॅन होणार? तर याची 1 कॅन होणार, याचे 2 कॅन होणार, याच्या 3 कॅन होणार. म्हणजे टोटल 6 कॅन होणार आणि आपल्याला किमान किती कॅनची गरज पडेल? तर 6 कॅनची गरज पडेल अशा प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. लिहून घ्या सगळ्यांनी.